मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि मॅच सुरू झालाय. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आणि त्यामुळेच प्रसन्न भोईर यांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाब्याचे खातं उघडलंय. पहिली गेंद वाईट डाली. देखिए बार बार कहता आ रहा हूं कि वाइड और नो बॉल इस पे थोड़ा सा कंट्रोल करना पड़ेगा, क्योंकि ये बहुत ही नुकसानदायक साबित हो सकता है कि 1-2 रन से भी हार होती है, तो इसलिए कंट्रोल कीजिए इस गेंदों पर. पुढचा बॉल. ओ आता चांगला बॉल. आउट कटर चेंडू टाकलाय. वाईड लाईनच्या आतून चेंडू टर्न घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावतोय. सनम कुमार पायगाव टीमचा आत्मविश्वास वाढला असेल, कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांनी बाजी मारली होती. 11 धावसंख्येचं टार्गेट होतं ते लगेचच पूर्ण केलं आणि खूप ते सुद्धा स्ट्रगल त्यांचा राहिलाय. कधी ना कधी यश मिळत असतं, ते यश शोधण्याच्या मार्गावर आहेत. नीरजचा पुढील बॉल. नीरज लाईन आणि लेंथने चांगली गोलंदाजी करतोय. चांगली वापसी होतोय गोलंदाजीमध्ये सनम कुमार पायगाव टीमची. धावसंख्या धावपळकर आहे ती 1. चेंडू टाकून चले 2. 1 धाव जी आली ती अतिरिक्त धाव येताना दिसलं. 2774 हा लकी आकडा आहे सनम गवळी यांचा. अण्णा म्हणजेच धनंजय अण्णा यांच्या सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत. कालच्या दिवसात पहिल्याच मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये होते. त्याने सुद्धा चांगली गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न केला. पुढचा बॉल. क्रॉस बट्टे स्ट्रोक खेळायचा होता बॅटरला. पुन्हा एकदा बीट केलंय. चांगली लाईन आणि लेंथ अशाच प्रकारची असते जे नुकताच आपण बघितले. बॅटरची कमजोरी खऱ्या अर्थाने ओळखायला पाहिजे. बॅटरचा पावित्र्य काय आहे, फलंदाजीचा पावित्र्य बघूनच योग्य पद्धतीने चेंडू टाकायला पाहिजेत. नीरज का पहला आपण पाहिले ओवर, पहली गेंद वाइड डाला, लेकिन तीसरी गेंद जो है 0-0-0. अभी चौथी यहाँ पे चौथी गेंद. ओ बहुत ही अच्छा जो चक्रव्यूह की रचना इन्होंने रची थी वो चौथी बॉल पे जाके पूरी हुई है. इसी के साथ विकेट गिरता हुआ जय महाकाल मालजीपाड़ा का. स्कोर अभी भी 1 रन. डीजे मेरा गाना बजा दो. एक गड़ी बाद एक. काफी बेहतरीन प्रदर्शन यहाँ पे गेंदबाज नीरज द्वारा. पहली ओवर में एक सफलता भी अर्जित की है और दबाव डाला है बल्लेबाजी करने वाले जय महाकाल मालजीपाड़ा टीम पर. सही कहा आपने संदीप. जैसा कि मैंने कहा था कि वाइड और नो बॉल पे थोड़ा सा कंट्रोल कीजिए. मुझे लगता है नीरज ने मेरी बात को समझ लिया. पहली बॉल वाइड डाला, दूसरी 0, तीसरी 0, चौथी 0 और चौथी बॉल देखा जाए जो फेंकी गई उसमें विकेट मिला. एक रचना जो उन्होंने रची थी पहली बॉल से ही वो अंत में आके उन्होंने पूरी की और इसी के साथ विकेट लिया. बहुत ही जबरदस्त यहाँ पे गेंदबाजी नीरज की. नवीन बॅटर आता दीपू आलेत. दीपू मात्र एक विस्फोटक खेळाडू आहेत, वजनदार खेळाडू आहेत आणि त्यांना आपण बघितलंय. पहले ओव्हर की 5वी गेंद. ऑफ साइडला खूप चांगला फटका देखील गेलाय. चेंडू जातो या गली क्षेत्रामध्ये. बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा चेंडू निघून गेला. 2 धावा घेण्याची संधी इथे मिळाली. 2 धावा इथे पण पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3. या धावसंख्येवरती चेंडू टाकून झालेत 5. नीरज याने पहिला चेंडू वाईड टाकला होता. त्यानंतर खूप चांगली बॉलिंग केलेली आहे नीरज याने. डॉट बॉल विकेट. त्यानंतर 2 धावा. दीपू नव्याने आलेला फलंदाज आपण पाहतोय. नीरजचा हा चेंडू पुढे ठेवला होता. चेंडू सरळ निघून चालाय कव्हर क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक येतात तिकडे चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 5 या धावसंख्येवरती.
5 रन्स आपण पाहतोय ऑन दी बोर्ड लागले जात आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. खूप चांगली बॉलिंग इथे केलंय नीरज या गोलंदाजाने. कुंदन येतोय. कुंदन दिसला दुसरं षटक हाताळण्यासाठी. कुंदन याचा चेंडू हाफ ट्रॅक होता. षडंफूलचा फटका पाहायला मिळतोय. शतरक्षक आले होते 2 मात्र दोघांकडे संधी नाही आहे. पाहूया हा चेंडू कुठे जात तर पंचांचा इशारा हा चौकार असेल. एका टप्प्याने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. जे 9 या धावसंख्येवरती 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. कुंदन आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्लॉट मध्ये हा चेंडू होता. चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय. 6 धावन करता बिग षटकार. एक चौकार एक षटकार ज्या बॅट मधून निघालाय. राऊंड विकेटचा मारा अवलेस करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुंदन या अगोदर ओव्हर द विकेटचा मारा केला मात्र हा चेंडू राऊंड द विकेट त्याने टाकला आणि खूप चांगलं चेंडू. एक सिंगल धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स 16 धावा या धावफलकावरती लागले जाते. 4 षटकांचा पण हा मॅच पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 16 धावा. हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर हाताळला गेलाय. पंचांनी पुन्हा एकदा दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल एक्स्ट्रा रन ते एक्स्ट्रा धावा खर्च करतोय कुंदन. आपण मागचा मॅच जर बघितला होता कुंदन याने त्या मॅच मध्ये देखील एक्स्ट्रा धावा खर्च केल्या होत्या आणि इथे देखील एक्स्ट्रा धावा खर्च करताना दिसतोय. एक्स्ट्रा धावा नक्कीच रोखाव्या लागतील थांबाव्या लागतील. शफल आउट करण्याचा प्रयत्न विकेट किपर कडून थोडीशी चूक झाली. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावसंख्या 18. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चेंडू टाकून झालेत 4. ऑन साइडला केवलच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार.
यस कमाउंट इज आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकात फक्त 5 धावा आल्या होत्या. ह्या षटकात आपण पाहतो एक चौकार, 2 षटकार आणि एक वाईट. एकोणीस धावा या षटकामध्ये खर्च केल्या गेल्यात. डबल बॅट्समन आपण पाहतोय इन झालाय. राजू आपण पाहतोय राजू जाधव न्यू बॅटर इन झालाय. एक बिग हिटर आपण पाहतोय मालजीपाडा टीम कडून. धावसंख्या 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात 5च होत्या. या दुसऱ्या षटकात 19 आल्या. तिसरा षटकासाठी गोलंदाज समीर जो मागच्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता. तो तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. त्याच्यासमोर असेल दीपू जो 4 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हा चेंडू इथे हाताळला गेला. एक धाव इथे कंप्लीट झाली. फक्त एक सिंगल धाव असेल. धावसंख्या 25. समीर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती ज्याने पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हाताला ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताळला गेला होता. दीपू याने त्याच्यावरती एक धाव देखील पळून पूर्ण केली. धावसंख्या आपण पाहतोय 25. 4 षटकांचा पण हा मॅच पाहतोय. जरकस मारण्याचा प्रयत्न बॅटचा एज लागून चेंडू विकेट किपरच्या मागे येतोय. सनम आहे तिकडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळेल जास्त का मिळणार नाहीये. सनम याचं कौतुक करावं लागेल कारण सनम याने भरपूर एरिया कव्हर केला आणि चांगला चेंडू फील्ड केला. एक सिंगल धाव. धावसंख्या 26. सनम कुमार पायगाव आणि जय महाकाल मालजीपाडा असे 2 संघादरम्यान आपण मॅच पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू पुढे ठेवला होता. चेंडू किंकडे मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे. फक्त एक सिंगल धाव मिळेल जास्त का मिळणार नाहीये. या सिंगल धावेने स्कोर कार्ड फक्त पुढे सरसावला जातोय. 27. धावसंख्येला लगाम लावण्याचं काम या षटकामध्ये केलं जात आहे समीर या गोलंदाजाकडून. कारण कुंदन देसला या गोलंदाजाने 19 धावा खर्च केल्या. ऑफसाईडला फटका देखील गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल वरती भर दिला जातोय आणि मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. समीर खूप चांगली बॉलिंग करतोय. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत त्याने फक्त 4च धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. समीर आपण पाहतोय जो पहिल्या मॅच मध्ये सामनावीर ठरला होता ज्याने 2 धावा खर्च केले होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक विकेट मिळवली होती. तो समीर येथे खूप चांगली बॉलिंग करत असताना शफल होऊन हा फटका देखील खेळला गेलाय. स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खराब फिल्डिंग झाले तिकडे. खराब फिल्डिंग. चेंडू फरार. सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार.
पाणी पाठवायचं आहे. चला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. पवन शेवटचं षटक हाताळण्यासाठी पवन याचं स्वागत मोठ्या फटकाने केलं जाईल का? चेंडू हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक आलेत. वाडा कॅच सुपर्ब, खूप चांगला झेल पकडला तिकडे. दीपू जो चांगली फलंदाजी करत होता तो दीपू बाद होऊन माघारी परतलाय. राज याने खूप चांगला झेल पकडलाय, कारण 2 क्षेत्ररक्षक आले होते तिकडे. एक क्षण असं वाटत होतं की टक्कर होईल दोघांमध्ये, मात्र राज याने खूप चांगला झेल पकडलाय. धावसंख्या 33 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती सफलता. आता 5 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय आणि नव्याने फलंदाज इन झालाय आदेश. फुलटा चेंडू खेळून काढलाय सरळ कव्हरच्या डोक्यावरनं. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नेत्रदिपक फटका इथे खेळलाय आदेशाने, ठोकलाय चौकार.
यानंतर जो मॅच होईल पतू पॅकर्स आणि टिवरी स्पोर्ट्स टिवरी दोन्ही संघाचे संघनायक टॉस करण्यासाठी रेडी राहायचा आहे. या ओव्हर नंतर टॉस हा केला जाईल. पवन आकाश जाधव आलाय आणि आकाश याने देखील चेंडूला हवेमध्ये गेलाय. चेंडू सरळ निघून गेलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं 6 धावन करता. बिग शॉट षटकार. आकाश जाधव आपण पाहतोय नव्याने बॅटर आलाय. नॉन स्ट्राइक एंड वरती राजू जाधव. धावसंख्या आपण पाहतोय 43 धावा धावफलकावरती. ऑफ साईडला आणखीन एक चांगला स्ट्रोक इथे खेळला गेलाय. शतरक्षक होता तिकडे त्याच्याकडे झालाय गफलत मिसफिल्ड आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. षटकार त्यानंतर चौकार. धावसंख्या 47 धावा. शेवटचा चेंडू एक बाकी आहे या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र मिस टायमिंग झालेला आहे. बॅटच्या अगदी बॉटम वरती हा चेंडू लागला आणि आपण पाहतोय चांगला झेल देखील पकडला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पवन या गोलंदाजाने. धावसंख्या 48 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 24 बॉल आणि 48 धावा ह्या जिंकण्यासाठी बनवायच्या असतील सनम कुमार पायगाव या संघाला. चला नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक पतू पॅकर्स आणि टिवरी स्पोर्ट्स टिवरी. समीर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. हॅलो आकाशजी मिश्रा आहेत तिथे. सॉरी आकाश मिश्रा यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. हेड असा कॉल आहे आणि हेड आलेला आहे. आपण अश्विनीचा आपण जाऊन स्थान नवा. पतू पॅकर्स या संघाने हा टॉस जिंकला. टॉस जिंकला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मागचं कारण समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30-40. असे कुठले गोलंदाज असतील ते कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करते समोरच्या संघाला? कैवल्य बंधू आहेत, जितेंद्र पाते आहेत. या सीझन मध्ये आपल्या संघाचा परफॉर्मन्स कसा राहिलाय?
परफॉर्मन्स आहे पण आता पण आम्ही ट्राय करून का जिंकायला. या सीझन मध्ये किती ट्रॉफी झाल्यात आपल्या गावामध्ये? अजून आले असतील 2-3. चला आपल्याला शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावले, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय? असं मनासारखं नाही बोलू शकत, जे आहे ते मान्य आहे आम्हाला आणि बेस्ट खेळण्याचा प्रयत्न करू. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 60-65. या मैदानात आपण एक मॅच केला, खेळपट्टीबद्दल काय म्हणाल? खेळपट्टी चांगलीच आहे आणि आउटफील्ड पण खूप चांगली आहे. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. तर टॉस जिंकलाय पतू पॅकर्स या टीमनं अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाला बॅटिंग करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केलंय. नेक्स्ट मॅच. थँक्यू सो मच प्रदीपजी लोखंडे. आमच्या विनंतीला मान देऊन ते आजच्या दिवसात धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पहिला डाव संपलाय. दुपारच्या विसाव्यानंतर पुन्हा एकदा आलेल्या मान्यवरांचं, लाडक्या प्रेक्षकांचं आणि आमचे खेळाडू या सर्वांचंच RL ट्रॉफी खार्डी 2025 मध्ये शब्दसम्मानाने स्वागत करतोय. एकविरा ग्रुप खार्डी यांनी सहकार्य केलेलं आहे या स्पर्धेला. रामजी लाड, भाभीजी लाड यांचं चांगलं नेतृत्व आणि ते दोघे मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसलेत. रामजी लाड म्हटलं तर एक शरीरयष्टपटू आहेत, फिटनेसमॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मिस्टर इंडिया हा किताब त्यांना मिळालाय आणि जर्मनीमध्ये इंडियाचे 4 जे शरीरयष्टपटू ज्यांची निवड झाली होती जर्मनी दौऱ्यावर, त्याच्यामध्ये रामजी लाड यांचं सुद्धा नाव होतं आणि त्यांचं हे शानदार आयोजन पाहायला मिळतोय. केबल घरात आलाय गोलंदाजी मार्गावर. पहिलाच बॉल केबलचा नीरजने कळून काढला ऑन साइडला. चांगला थ्रो. नीरज आणि कुंदन हे 2 बॅटर उतरलेत. आता कुंदन स्ट्राईक इन कडे. केबलच्या पहिल्याच बॉलवर 1 धाव पूर्ण केली. 48 धाव संख्येचं टार्गेट आहे. 12च्या सरासरीने वाटचाल करावी लागणार आहे, ती म्हणजेच प्रत्युत्तर देणाऱ्या सनम कुमार पायगाव टीमला. लेग स्टंपच्या दिशेने मारा होता. बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतो. विशाल पाटील चेंडू पर्यंत पोहोचतील काय पाहूया. ते पोहोचण्याआधी बॅटरने 2 धावा विकेटवर पूर्ण केलेत. धाव संख्या 2 ने पुढे जाताना धावा लागल्या जातात 3. सुंदर असे क्रिकेटचं मैदान आहे आणि आल्या आल्या लगेचच आमची स्पोर्ट्स फॅमिली या युट्यूब चॅनलने सुद्धा तारीफ केली या मैदानाची. त्याचनंतर दयाशंकर शुक्ला याने म्हटलं की इथे जर रजनी क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या तरी इथे चांगली उपस्थिती राहील प्रेक्षकांची. ओव्हर पिच बॉल चेंडूला उडवलंय मिड ऑफच्या वरून. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि थ्रो येण्याआधी काय घडलंय? थ्रो येण्याआधी विकेटचं पतन होतंय. धावबादच्या स्वरूपात नीरजला परतीचा प्रवास करावा लागतोय. पहिला धक्का लागलाय सनम कुमार पायगाव संघाला. गॉन. नंतर थोडासा दबाव येऊ शकतोय. 48 धाव संख्येचं टार्गेट आहे. गोलंदाजी तिखट पद्धतीने पाहायला मिळाली होती. आता फलंदाजी चांगली करावी लागेल सनम कुमार पायगाव संघाला. केवळ घरात तयार. शॉर्ट बॉल पूल केलाय. चेंडूला पाठवलंय बॅकवर्ड स्कोर लेग रिझनच्या दिशेने. चांगला एफर्ट तिथे क्षेत्ररक्षकाचा, परंतु त्याला काही तो चेंडू थांबवता आला नाही. चेंडू सीमारेषे पार. मिळतात धाबा 4. RL ट्रॉफी 2025 मधील शानदार दमदार चौकार.
टीम की रन संख्या 9 रन, 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 मध्ये पाहिजेत 39, 18 में चाहिए 39। आरएल ट्रॉफी खाडी 2025 का आज 5वां दिन, मैच नंबर 6 दोनों टीमों के बीच खेला जा रहा है, जिसका नाम है सनम कुमार पायगांव और जय महाकाल मालजीपाड़ा ने पहले बल्लेबाजी करते हुए 47 रन बनाए, 48 रन का टारगेट दिया सनम कुमार पायगांव को। देखना है कि अभी 3 ओवर शेष है और बहुत ही अच्छी गेंद बल्लेबाज को चकमा देती हुई, विकेट कीपर के हाथों में कोई रन नहीं, रन संख्या अभी भी 9 रन सनम कुमार पायगांव का। देखते हैं अगली बॉल में आकाश की पहली गेंद 0 पर, दूसरी गेंद दूसरी ओवर की, आकाश लेकर एकदम तैयार। और ये हवा में गेंद आकाश को लगा के आकाश में से कुछ गिर रहा है और आकाश ने पकड़ लिया एक आसान सा भागता हुआ बहुत ही कठिन कैच, और इसी के साथ विकेट गिरता हुआ, विकेट नंबर 2। गोलंदाज होते, भूमिका शतरक्षकाची निभावली आणि एक चांगला झेल त्याने टिपलाय। 9 धावा धाव फळकावर, 1.2 बॉलची समाप्ती। आकाश नवीन बॅटर आपण बघूया कोण गेला मैदानाच्या आतमध्ये। पवन गेलाय, तो कशा पद्धतीने खेळ करतोय पाहूया। आकाश की गेंद पर आकाश में खेलना बहुत ही खतरनाक साबित हो सकता है, इसलिए थोड़ा ध्यान से इस आकाश को खेला जाए ताकि आकाश की तरफ बॉल ही ना जाए और इन्हें कैच पकड़ने का अवसर भी ना मिले। 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा असून नवीन बॅटर गेले तर पवन, चांगली खेळी त्यांना साकारावी लागेल। डावखुरे हाताचे बॅटर आहे आणि इथे तो फायदा होईल काय? स्विंग अँड मिस, रायझिंग होतो चेंडू, बघितलं तर एक शॉर्ट बॉल होता परंतु दिशा सरळ होती। उसळी घेतानाच यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय। धाव संख्या धाव पळकर आहे ती 9 धावा 3 बॉलची समाप्ती। अजूनही एकही धाव आकाशने दिली नाही या षटकामध्ये, 3 चेंडू त्याचे अप्रतिम पडलेत। सही कहा आपने, आकाश अपने मेडन ओवर की तरफ अग्रसर, पहली बॉल 0, दूसरी पर विकेट। और ये बल्लेबाजों को चकमा देने का प्रयास था, लेकिन वाइड का इशारा, अंपायर का, स्कोर बढ़ता हुआ 10 रन। अतिरिक्त धाव दिली गेली, ऑफ स्टंपच्या जास्त अधिक बाहेर निघणारा चेंडू होता। धाव संख्या 1 ने पुढे सरकली, धाव संख्या 10, 3 बॉलची समाप्ती। पुढचा बॉल टाकण्याकरिता गोलंदाज आकाश तयार। काय घडले बघूया, काय घडले बघूया। पुन्हा हा वाईड बॉल असेल, डिरेक्ट हिट करायचा होता दीपू म्हात्रेला आणि इथे वाईट बॉलचा इशारा आलाय। 1+1 या 2 धाव मिळतील। 2 अतिरिक्त धाब्याच्या साह्यानं धाव संख्या झाली आहे ती 12 धावा। 12 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट, 2 विकेट के नुकसान पर 12 रन, दूसरा ओवर प्रगति पर। जितना अच्छा इन्होंने ओवर शुरू किया था आकाश ने, पहली गेंद अच्छी, दूसरी अच्छी, तीसरी भी अच्छी, लेकिन अपनी अगली बॉल वाइड, उसके बाद 2 रन फिर वाइड पर मिले। सरळ बॅटचा वापर केलाय, चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये गेलाय। आदेश पाटील तिथे फिल्डिंग करत आहेत। थ्रो येण्याआधी बॅटरला एकच धाव मिळाली। एका धाव्याच्या मदतीने समीरने आपलं अकाउंट ओपन केलं, संघाला नेऊन ठेवलंय 13 वर। स्कोर इज 13। 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 13 धावा। अजूनही विचार जर आपण केला
तर जिंकण्याकरता 35 धावा बनवायच्या आहेत उर्वरित चेंडूंमध्ये. 35 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. 35 धावांची गरज आहे 14 चेंडूंमध्ये. ओ चांगल्या पद्धतीने उडवले चेंडूला. हेलिकॉप्टर उडवला जात आहे. चेंडू लॉंग ऑन पट्ट्या बाहेर सीमा रेषेपार मिळते धाबा 4. आरएल ट्रॉफी चौकार. थोडासा फरक पडू शकतोय फिल्डिंग करणाऱ्या संघावर. एकूण धावसंख्या झाली आहे ती 17 धाबा. 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 31 धाबा अजूनही पाहिजे. 31 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 13 बॉल. पुढचा बॉल आकाशचा ऑफ स्टंपचा जळून जातोय. पिचिंग चांगली होती. आउट कटर चेंडू टाकलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या 17. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 31 धावांची गरज आहे. 12 मध्ये 31 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. की दरकार है. देखिए पहले 2 ओवर में सनम कुमार पायगांव ने बनाए 17 रन और बचे हुए 2 ओवर में बनाने हैं 31. और देखना होगा कि अब इनको लगता है कि गियर चेंज करना पड़ेगा, क्योंकि अगर पहले गियर में ही चलते जाएंगे तो रन जो है बनाने असंभव हो जाएंगे. इसलिए गियर को चेंज कीजिए. हार अगर है तो फिर जीत के हारने में क्या बुराई है, लड़के हारने में क्या बुराई है. इसलिए लड़िए और हर बॉल पे उठाने की कोशिश कीजिए. प्रयत्न तर व्हायला पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. समीर स्ट्राइकिंग कडे, नॉन स्ट्राइकिंग कडे बॅटर आहे पवन. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता समीरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. शॉर्ट बॉल या वेळेला विशालचा. विशाल मध्ये एक व्हेरिएशन आहे, बदल आहेत. खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या का पद्धतीने चेंडू टाकण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 17 धावा 17. फुलफिश बॉल चेंडू ऑन साइड करून काढला जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. धोका होऊ शकतोय. विकेटचं पतन. पवन याला परतीचा प्रवास. पवन होतो बाद. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या धाव फळकावर 18 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हिमांशु बहुत बहुत धन्यवाद. एकदम आप एक्टिव नजर आ रहे हैं यहाँ पे. जैसे ही आपको अवसर मिलता है आप अपनी धुन जो है स्टार्ट कर देते हो. बहुत बहुत धन्यवाद हिमांशु आपका. बल्लेबाज नए आए हैं जो उनका नाम है आकाश. आकाश नए आए बल्लेबाज. आकाश यहाँ पे बल्लेबाज भी है और एक हमारे पास गेंदबाज भी हैं. 18 धावा धाव फळकावर लागलेत. उरलेत आता फक्त 10 धावा 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजे 30. 10 गेंदे 30 रन. 10 चेंडू आणि 30 ची गरज आहे. विशाल पाटील गोलंदाजी मार्गावर. एक काळ गाजवला या खेळाडूने आणि आता मात्र
तरी सुद्धा त्याला टीम मध्ये जागा मिळते. हो, चांगला टर्न, लेग ब्रेक जास्त होतोय विशालचा हा पडलेला चेंडू आणि हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्याची नोंद होते. अतिरिक्त धाब्याची धावसंख्या पोहोचली यावेळेला 19 वर 19. समीर राऊत डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये उभे आहेत. पॉइंट मध्ये विनोद म्हात्रे, डायमंड ऑफ दमन हे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा किताब त्यांना यंदाच मिळालाय कारण 40+ क्रिकेट मॅचेस मध्ये काही चांगली गोलंदाजी, एका षटकामध्ये जवळजवळ 3 फलंदाजांना बाद केलं आणि फक्त एकच धाव खर्च केली होती दमन येथील 40+ टुर्नामेंट्स मध्ये. तर विशाल तयार, ऑफ स्टंपर शपवून कायचं होतं बॅटरला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. हा डॉट बॉल जातोय, निर्धाव चेंडूची नोंद होतोय. दबाव वाढत चाललाय प्रत्युत्तर देणाऱ्या संघावर. या दबावामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. चांगल्या डोक्याचा वापर करावा लागेल, बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल. धावसंख्या आहे ती 19 रन. आज के दिन का सर्वाधिक स्कोर जो है वो है जय महाकाल मालजी पाड़ा के नाम, जिन्होंने बनाए हैं 47 रन, 48 का टारगेट. शॉर्ट बॉल होता. आता लॉंग लेग, फाईन लेग रिझन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतील धावा 4. चौकार. आहे ती 23 धावा. 48 धाव संख्येचा पाठलाग करत असताना अजून जर आपण विचार केला तर 25 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये पाहिजेत 25. होऊ शकतात या धावा. प्रयत्न केला तर मग सोपं आव्हान होऊ शकतं, ठरू शकतोय. जसं कालच्या दिवसात अशक्य काही नव्हतं, शक्य करून दाखवलंय. फुलटॉस बॉल, चेंडूला कळून काढला जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. बघितलं तर क्षेत्ररक्षक या काने हा झेल सोडलाय आणि फळस्वरूप बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळत आहेत 2 धावा. स्कोर मोज ऑन 25. धावसंख्या धावपळकावर पोहोचली होती 25. तिसरे षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून चाललेत. क्रिकेटचा खेळ हा शौर्याचा आहे, ऊर्जेचा खेळ आहे आणि या खेळापासून कोणीच वंचित राहू शकत नाही. तुम्ही आम्ही प्रत्येक जण फक्त आणि फक्त क्रिकेटचेच वेडे आहोत. पुढचा बॉल पुन्हा स्लॉक करायचा होता. चेंडू हवेत आहे. विकेटचं पतन होऊ शकतं आणि आज सहज सोपा झेल सोडलाय. म्हणतात ना की एकाच चेंडूवर तुम्हाला 2 वेळा जीवनदान देऊ शकत नाहीत, 2 वेळा जीवनदान मिळू शकत नाही. इथे विकेटचं पतन झालंय. समीर बाद होतोय. धक्का लागलाय. चौथा. 4 गडी बाद. धावफळकावर धाबा आहेत त्या 25 धावा. 25 आफ्टर 3 ओव्हर. इथे चांगली गोलंदाजी, अटॅक मारा पाहायला मिळाला. अभी तो फिलहाल मुश्किल लग रहा है पाजी, क्योंकि 6 गेंदे शेष और 6 गेंदों में जीतने के लिए 23 रनों की दरकार है. सही कहा आपने संदीप. 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर है 25 रन. अभी अंतिम ओवर में रन बनाने हैं सनम कुमार पायगाम को 23. 6 बॉल में 23 रन. अब तो एक ही है कि आप और नए बॉलर विनोद देखते हैं कि अपनी टीम को किस प्रकार से जीत की ओर अग्रसर करते हैं. ये देखना यहाँ पे बहुत ही महत्वपूर्ण होगा, क्योंकि 1 ओवर और रन है 23. एका षटकामध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. प्रत्युत्तर देताना सनम कुमार पायगाव संघाला इतिहास घडवायचा असेल तर अर्थातच ह्या 23 धावा बनवाव्या लागतील सनम कुमार पायगाव टीमला आणि ह्या होऊ शकतात. विनोद मात्र तयार. पहिलाच बॉल विनोद मात्रेचा. चेंडू हवेत आहे. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूरवर होता. 1 धाव मिळाली. दुसरी धाबेकरता बॅटर धावत आहेत आणि कार्तिक याचा थ्रो येण्याआधी या 2 धावा होतात पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावा झाल्या त्या 27. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. डायमंड ऑफ दमन मिस्टर विनोद म्हात्रे 40+ खेळाडू आहेत, परंतु एखाद्या युवा खेळाडूला लाजवेल असं कामगिरी करतोय हा खेळाडू. सरळ बॅटचा आता वापर केलाय.
चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये गेलाय आदेश पाटील यांच्या हातात. धाव घेण्याआधी एकच धाव संख्या पोहोचला 28 वर. बरोबर आता 4 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. 4 में चाहिए 20. क्या करना चाहिए बल्लेबाज ने? बल्लेबाज को उठाकर ही खेलना चाहिए क्योंकि मुश्किल होता है यहाँ पे. पुढे येऊनच प्रयत्न तर केलेत चेंडूला उचलण्याचे. धावसंख्या धावपळकावर 1 ने पुढे सरकली. एकच धाव मिळेल. खराब थ्रो होता. एका धावेनिशी धावसंख्या पोहोचली 29 वर. शेवटचे 3 बॉल आहेत आणि 3 बॉल मध्ये पाहिजेत 19. 3 में चाहिए 19. खूप सुंदररित्या या स्पर्धेचं आयोजन आदरणीय श्री रामजी लाड यांनी केलंय. त्यांचे बंधू भावेजी लाड यांचा सुद्धा खूप चांगला सपोर्ट लाभला या स्पर्धेला. एकविरा ग्रुप खार्डी आणि मोलाचं सहकार्य केलं आणि विशेष सहकार्य म्हणजेच हे मैदान उपलब्ध करून देणारे दानशूर व्यक्ती उमेश मुकादम आणि त्यांचं परिवाराचं आभार मानवतो तितकंच कमी. धावसंख्या धावपळकर आहे ती फक्त आणि फक्त 29. 2 बॉल मध्ये पाहिजेत 19. पुढे येऊन खेळायचं होतं. इथे बघितलं तर स्टंप आउट. बॅटरला परतीचा प्रवास करावा लागतोय. विकेट डाऊन. लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला हा 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 29. समोर येतोय. या मॅच मध्ये सर्व उत्कृष्ट खेळाडू जर आपण बघितली तर चांगले बॅटिंग झाली केबलची. याच्यानंतर आपण बघणार आहोत या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनलचा मॅच खेळण्याकरता सज्ज राहील. आता मॅच होतोय पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताळी जीवचंद्र संघाचे कॅप्टन टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटिंग साठी आमंत्रण दिलं जातोय ते टिवरी स्पोर्ट्स टिवरी या संघाला. 2 बॅटर ते कोण असेल काय अनुभवी खेळाडू तयार होत आहेत. प्रकाश पाटील तिथे तयारीत आहेत. प्रताप भोईर तयारीत आहेत. 40+ क्रिकेट प्रकाश पाटील चांगल्या प्रकारे खेळत आहेत आणि आता मला असं वाटतं की यंदाच 40+ मध्ये पदार्पण केलंय प्रताप भोईर या नामचीन खेळाडूने. नेहमीच मोठे खेळाडू कधीच सांगत नाही की मी ह्याला घडवलं त्याला घडवलं, परंतु आम्ही आमच्या डोळ्यात देखत काही खेळाडू घडवताना प्रताप भोईर यांना पाहिलंय. चांगले दर्जेदार क्रिकेटपटूंना संधी देण्याचं काम प्रताप भोईरने आपल्या कारकिर्दीमध्ये केलंय.